श्री स्वामी समर्थ. आज आपण चविष्ट आणि पौष्टिक असा बनाना केक बनवणार आहोत. हा मुलांसाठी पण पौष्टिक असतो आणि एकदम टेस्ट लागतो, झटपट तयार होतो हा केक. माझ्याकडे 2 खूप पिकलेल्या केळी होत्या, मग मी ठरवलं की आपण हा केक तयार करू आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे माझ्याकडे 2 पिकलेल्या केळी होत्या. आता याची साल मी काढून घेते. याला मिक्सरमध्ये घेऊ. छोट्या छोट्या केळी म्हणून प्रमाण मी कमी घेतलंय. याला मी अर्धी वाटीच्या थोडी वरती बारीक रवा घेतलाय. पाव वाटी डाळीचं पीठ घेतलंय. डाळीच्या पिठाची टेस्ट छान येते. अर्धी वाटी साखर घेतलीये. साखर तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि तेल घेतले पाव वाटी. तुम्ही तेलाऐवजी तूप घालू शकतात, त्याच्या छान टेस्ट येईल. अर्धी वाटी दूध घातलंय. आता याला मिक्सरमध्ये छान आपण वाटून घेऊ. बघा मिक्सर छान फिरवून घेतलेले आपण. अशी आपली पेस्ट तयार झाली. बघा पेस्ट आपण किती छान कलर आलाय. आता यात मी पाव वाटी गव्हाचं पीठ घालते आणि आता याला छान मिक्स करून घेऊ. तुम्ही आधी पण गव्हाचं पीठ घालू शकतात, पण हे मी मिक्सरला पीठ चिपकतं म्हणून नंतर घातलं. त्याला छान हाताने चमच्याने फेटून घेतलंय. बघा छान मिक्स झालंय आपलं पीठ. आता याला आपण एका कढईत काढून घेऊ. माझा छोटा केक तयार होईल, कारण केळी छोटी होती माझ्याकडे, त्याच्यानुसार मी कमी कमी सगळं वस्तू घेतल्या आहेत. आता याच्यात अर्धा टीस्पून आपण व्हॅनिला इसेन्स घेतलंय. तुम्ही वेलची पूड पण घालू शकतात. आणि तुम्हाला चॉकलेट केक करायचा असेल तर तुम्ही यात कोको पावडर घालू शकतात. आता छान फेटून घेतलं आपण. इथं मी ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलंय आणि त्यात अशी आपली गॅसचं स्टँड ठेवून घेतलंय उलट आणि ते तापायला ठेवलंय कमी गॅसवर. तर आता इथं आपण अर्धा टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलंय आणि किंचित सोडा घेतलाय, आपला खायचा सोडा. आता इथं एका भांड्याला मी तूप लावून घेतलं. तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपर पण लावू शकतात. आता त्यात मी हे मिश्रण घालून घेते केकचं आपण तयार केलेलं. सर्व मिश्रण मी भांड्यात काढून घेतलं. याला आता असं टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातले बबल एअर कमी होते. निघून गेल्यामुळे केक आपला छान फुलतो. आता इथं आपण हे पातेल्यात ठेवून घेऊ आणि छान याला 30 मिनिटं मंद आचेवर होऊ देऊ. बघा 30 मिनिटं झाले. आपण आता चेक करू. गॅस बंद केलाय मी. बघा आपला केक छान फुलला आहे आणि कलर पण मस्त आलाय केकला. टेस्टला पण खूपच मस्त झाला होता. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे केळी असेल तर. खूप पिकलेली केळी घ्यायची, म्हणजे टेस्ट अजून छान लागते. बघा आपल्या केकवर विसुरी टाकून पाहिली, अजिबात चिटकला म्हणजे आपला केक तयार झालाय. आता त्याला आपण थंड होऊन देऊ. थंड झाल्या याच्या कळ्या मोकळ्या करू. बघा आता केक थंड झाला आपल्या. आता चारी बाजूनी कळ्या मोकळ्या करून घेतल्या. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा मस्त झालाय केक. कलर पण छान आलाय. आता याला आपण कट करू. थंड झाला केक कट करा, म्हणजे तो व्यवस्थित कट होईल. बघा अजिबात असं रवा पडत नाही त्याचा. एकदम टेस्टी आणि स्पंजी केक झाला होता. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा केकची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.